टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या खंडानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे। श्रावण महिन्याच्या रिमझिममुळे मोठ्या प्रमाणावरती पिकांना फायदा जो आहे तो होताना दिसून येत आहे। पोषकासह हा पाऊस असल्यामुळं या पिकांना पुन्हा एकदा जीवनदान जे आहे ते मिळालेलं आहे। मोठा पावसाचा जो खंड जो आहे तो पडला होता, जवळपास 20 ते 22 दिवस पाऊस न आला होता, त्यामुळं पिकांना करपू लागले होते, त्यामुळे पिकं जे आहे ते धोक्यात आले होते। त्यामुळं पिकांना अत्यंत पाण्याची गरज होते, त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी या पिकांना खत दिले गेलेले आहेत, त्यामुळे पाण्याची आवश्यकता होती। त्यामुळं सध्या आता सुरू झालेल्या पावसामुळे या पिकांना जीवनदान मिळाले असून आणि दिलेला खताचा फायदा जो होतो या पिकांना जे आहे तो होताना दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड जी ती केली जात असते, त्यानंतर सोयाबीन, मका आणि इतर पिकांची लागवड जी ती होत असते। त्यामुळं पावसाचा खंड पडल्यामुळं पिकांना मोठा धोका जो आहे तो निर्माण झाला होता आणि शेतकऱ्यांसमोर मोठं संकट जे आहे ते येऊन ठेपलेलं होतं। परंतु गेल्या 3 दिवसापासून होत असलेल्या रिमझिम पावसामुळे आता शेती पिकांना जीवनदान मिळालं असेल। शेती पिकं चांगले जाता बहरलेले आहे, बहरताना दिसून येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। यावर्षी नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1,25,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती एकटी कापसाची लागवड झाली, तर त्यानंतर सोयाबीन असेल, मका असेल या पिकांची लागवड जी आहे ती झाली। त्यामुळं सध्या होत असलेल्या पावसाचा फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना होत आहे। त्यामुळे आता ज्या पद्धतीने पावसाचा फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना होतो, त्याच पद्धतीने पिकं देखील चांगले यावं आणि 2 पैसे शेतकऱ्यांच्या खिशात उरावे अशीच काहीशी अपेक्षा जी आहे ती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। जितेंद्र बैसाना, टीव्ही 9 मराठी, धानोरा, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।